आमदार असताना मार्कडवाडीमध्ये 21,89,00,000चा विकास निधी दिलेला होता असं माजी आमदार राम सातपुते म्हणतात। मात्र भाजपच्या जीवावर मोठे झालेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी त्या ठिकाणी फेक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय असा आरोप सुद्धा राम सातपुतेंनी केलाय। रणजितसिंह मोहिते पाटलांनी मतदारसंघातल्या कुठल्याही बाबींसाठी म्हणून मला सातत्याने विरोध केला, माझ्या विरोधात निवडणुकीसाठी त्यांनी उभं राहावं असं आव्हानही त्यांनी दिलं। मी बॅलेट पेपरवर निवडणूक लढण्यास तयार आहे असं थेट आव्हान राम सातपुतेंनी त्यांना दिलेलं आहे। राम सातपुते यांच्याशी याच संदर्भात आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी चर्चा केली, संवाद साधला, आपण पाहूया। मार्कडवाडीमध्ये आज बॅलेट पेपरवर मतदान होणार होतं, मात्र प्रशासनाच्या विरोधानंतर हे मतदान रद्द करण्यात आलेलं आहे। या अभिरूपी मतदानाला प्रशासनाने ज्यावेळेस विरोध केला त्यावेळेस आमदार उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी यातून माघार घेतली। याच मार्कडवाडीमध्ये ज्यांना मतधिक्य मिळालं ते माजी आमदार रामभाऊ सातपुते आपल्यासोबत आहेत। भाऊ, आपल्याला मतधिक्य त्या ठिकाणी मिळालं, त्यामुळे तिथे ईव्हीएमचा घोळ झाला असा आरोप करत आज तिथे अभिरूप मतदान घेणार होतं बॅलेट पेपरवर, ते रद्द झालेलं आहे। काय सांगाल, ईव्हीएममध्ये नक्की माळशिरस विधानसभा मतदारसंघात घोळ झाला आहे? नाही, घोळ मुळात यांच्या नियतीमध्ये घोळ आहे। मुळात रणजितसिंह मोहिते पाटील ह्या मार्कडवाडीच्या घटनेचे मास्टरमाइंड आहेत। रणजितसिंह मोहिते पाटलांनी एक फ्रेम केलं आणि नॅशनल लेवलला बीजेपीला कसं बदनाम करण्यात येईल। रणजितसिंह मोहिते पाटलांनी या ठिकाणी माळशिरस विधानसभेमध्ये उत्तम जानकर प्याद आहे, उत्तम जानकरचं तसं बघितलं तर नैतिक पराभव झालेला आहे। मुळात रणजितसिंह मोहिते पाटलांनी माळशिरस तालुक्यामध्ये या ठिकाणी त्यांच्या गुंडांनी त्या मार्कडवाडी गावामध्ये धमक्या दिल्या। त्या गावामध्ये मार्कडवाडी गावामध्ये रणजितसिंह मोहिते पाटलाच्या लोकांनी दलितांना धमक्या दिल्या। त्यामुळे त्या ठिकाणी आज जर बघितलं तर एकही नागरिक मतदानाला बाहेर आला नाही। मुळात या तालुक्यामध्ये इथली जनता विकासासोबत आहे। मार्कडवाडीमध्ये 21,89,00,000 रुपयाचा निधी मी दिला, त्याच्यामुळे तिथल्या जनतेने विकासाला मतदान केलं। मुळात एक खोटा नरेटिव्ह सेट करायचा अतिशय केविलवाना प्रयत्न या ठिकाणी रणजितसिंह मोहिते पाटलांनी उत्तम जानकरच्या माध्यमातून केला। माझी विनंती आहे, रणजितसिंह मोहिते पाटलांना माझं ओपन चॅलेंज आहे, त्यांनी सांगाल त्या गावामध्ये, सांगाल त्या वार्डातून मी बॅलेटवर उभा राहायला तयार आहे, त्यांनी उभं राहावं रणजितसिंह मोहिते पाटलांनी। आम्ही उत्तम जानकरला अजिबात किंमत देत नाही, उत्तम जानकर प्याद आहे, याचा मास्टरमाइंड रणजितसिंह मोहिते पाटील आहे। त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांनी कुठेही निवडणूक घ्यावी, मी काय आमचा कार्यकर्ता त्यांना निवडणुकीत हरवेल। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, माळशिरस। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।